एकनाथ शिंदेंसोबत गेलेल्या सर्व आमदारांना अपात्र करा, लोकशाहीत व्हीपला महत्व आहे, तो नाकारल्यास कारवाई. ठाकरेंचे वकील कपिल सिब्बल यांचा कोर्टात युक्तिवाद. शिवसेना पक्ष आणि चिन्हावर आज दुपारी 2 वाजता सुनावणी. शिवसेना पक्ष आणि चिन्ह हे शिंदेंकडे बेकायदेशीरपणे सोपवलंय. घटनेच्या 10व्या सूचीनुसार प्रत्येक कृती बेकायदेशीर. तर शिंदे सेनेचे सर्व आमदार अपात्र होतील, संजय राऊतांचा दावा. तर आम्ही जे काही केलंय ते कायद्यानुसारच, राहुल शेवाळेंची प्रतिक्रिया. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आजपासून 3 दिवस दरेगावात मुक्कामी. कोल्हापूर बंद, कारनं थेट दरेगावाकडे रवाना. आज भाजप सत्तेत आहे ते शिंदेंनी सुरू केलेल्या लाडकी बहीण योजनेमुळेच. भाजपनं शिवसेनेचे आभार मानावे. माजी आमदार रवींद्र धंगेकरांचे ट्विट करत भाजपच्या नेत्यांवरती त्यांचा हल्लाबोल. 2009 मधील वसंत डावखरे मानहानी प्रकरणात कल्याण कोर्टात आज सुनावणी. उपमुख्यमंत्री शिंदे सुनावणीला ऑनलाईन उपस्थित राहणार. उद्धव ठाकरेंनी काल व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे जबाब नोंदवला. कॉक्रोच जनता पार्टीच्या बैठकीत तब्बल 7 तास मंथन. पक्षाचा पुढील मास्टर प्लॅन तयार झाल्याची आशुतोष रांका यांची माहिती. आज मोठी घोषणा होणार. राजकीय पक्ष नव्हे तर प्रेशर ग्रुप म्हणून काम करणार. देशाला सध्या दबाव गटाची गरज. राजकीय पक्ष स्थापनेच्या प्रश्नावरती अभिजित दिपकेंची स्पष्ट भूमिका. 13 जणांच्या शिष्टमंडळासह सीजेपीची छत्रपती संभाजीनगरमध्ये 2 दिवसीय बैठक. छत्रपती संभाजीनगरात सीजेपीच्या कोर कमिटीची आज दुसरी बैठक. आंदोलनाच्या पुढील रणनीतीवरती चर्चा सुरू झाल्याची माहिती. शिक्षण, न्यायपालिका, E20 बेरोजगारी तसंच आंदोलन यासोबतच विविध मुद्द्यांवरती बैठकीत चर्चा होणार. दिल्लीतल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर संघाचाही जेनझींसोबत चर्चेसाठी पुढाकार. सरसंघचालक मोहन भागवत मुंबई तरुणाईशी संवाद साधणार. जेनझी आणि जनरेशन अल्फाशी दुपारी 4 वाजता संवाद साधणार. सरसंघचालक मोहन भागवत 2000 जेनझींसोबत संवाद साधणार. विद्यार्थ्यांनी काही चुकीचं केलेलं नाही, त्यांनी माफी मागण्याची गरज नाही. संसदेत येऊन बोलण्याची अमित शहांची हिंमत नाही. राहुल गांधींचा हल्लाबोल. आंदोलक विद्यार्थ्यांनी राहुल गांधींची भेट घेतली. विद्यार्थ्यांनी हिंसाचार केला नाही, जबरदस्तीनं गुंड पाठवून माफी मागायला लावली जाते, असाही घणाघात. सीजेपी आंदोलनादरम्यान पोलिसांची गाडी अडवणारी रिया आहेर राहुल गांधींसोबत. 30 विद्यार्थ्यांना बेकायदेशीरपणे ताब्यात घेण्यापासून मी वाचवल्यानंतरही माझी हॅरेसमेंट. 10 दिवसांपूर्वी तक्रार करूनही एफआयआरची अद्याप नोंद नाही, रिया आहेरचा आरोप. देशाचे गृहमंत्री अमित शहा तोंड लपवतायत कारण ते विद्यार्थ्यांचे गुन्हेगार. शहांच्या संसदेतील गैरहजेरीवरनं राहुल गांधींचा हल्लाबोल. बीड, परभणी आणि छत्रपती संभाजीनगरातील 3 लोकप्रतिनिधींना अपात्रतेचा दणका. कुणबी जात प्रमाणपत्र अवैध ठरलंय. जाणीवपूर्वक अधिकाऱ्यांवरती दबाव टाकून सरकार प्रमाणपत्र रद्द करतंय, जरांगेंचा आरोप. अंतरवाली सराटीत आज अवैध प्रमाणपत्र ठरलेल्या लोकप्रतिनिधींची बैठक. सकाळी 9 वाजता अंतरवाली सराटीत मनोज जरांगे पाटील बैठक घेणार. कुणबी प्रमाणपत्र अवैध ठरलेल्या लोकप्रतिनिधींची पुढील भूमिकेवर चर्चा. कुणबी प्रमाणपत्र अवैध ठरल्याच्या मुद्द्यावर चर्चा करू. उदय सामंत यांचं वक्तव्य. विखेंची चर्चा करू. गरज पडल्यास शिंदे आणि फडणवीसांची चर्चा करू. उदय सामंत यांची प्रतिक्रिया. राज ठाकरे आजपासून 2 दिवसीय नाशिक दौऱ्यावर. नाशिकमध्ये पक्ष आढावा बैठक घेणार. ठाकरे बंधूंच्या एकत्रित सभेनंतर राज ठाकरे पहिल्यांदाच नाशिकमध्ये. राज्यात मार्चच्या डॉक्टरांच्या संपाचा दुसरा दिवस. मुंबईत पालिका रुग्णालयांमधील ओपीडी बंदच. सीसीएमपी पात्रता असलेल्या BHMS डॉक्टरांना MMC नोंदणी देण्याच्या प्रस्तावाविरोधात डॉक्टरांचं आंदोलन. वाल्मिक कराडला बीड कारागृहातनं हलवा. खासदार सुप्रिया सुळेंची मुख्यमंत्री फडणवीसांकडे मागणी. जेलमध्ये कराडला सुविधा मिळत असल्याचा आरोप. बीडच्या जेलमध्ये वकिलांचं सिम कार्ड वापरून बाहेर दहशत पसरवण्याचा प्रयत्न. धनंजय देशमुखांचा पत्रातनं आरोप. संबंधित अधिकाऱ्यांवरती फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी. बीडमध्ये विलास घुले हत्याकांड प्रकरण तापलं. खासदार पुत्राच्या अटकेसाठी आमरण उपोषण सुरू. खासदार बजरंग सोनावणेंचा मुलगा सौरव सोनावणेच्या अटकेची मागणी. ज्याची पत्रकार परिषद त्यानंच बोलावं. बीडमधील पत्रकार परिषदेवरनं सुनील तटकरेंनी धनंजय मुंडेंना सुनावलं. केंद्र सरकार 16 ते 18 ऑगस्ट दरम्यान 3 दिवसांचं विशेष संसदीय अधिवेशन बोलावण्याची शक्यता. या अधिवेशनात महिला आरक्षण आणि मतदारसंघ पुनर्रचना विधेयकं मांडली जाण्याची शक्यता, सूत्रांची माहिती. सुनेत्रा पवारांची माफी मागा, अन्यथा गाड्या आणि तोड एकाच वेळी फोडू. राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळकेंचा धमकीवजा इशारा.
मी पवार आणि राहुल गांधींना पत्र पाठवलंय. 24 तास वाट पाहू. 24 तासानंतर त्यावरती ऍक्शन घेतली जाईल. संजय काकडेंचा पृथ्वीराज चव्हाण आणि हर्षवर्धन सपकाळांना इशारा. दिलगिरी व्यक्त करून विषय संपत नाही. काँग्रेसच्या पोस्टचा निषेध. गुंगी गुडिया वादावरनं सुनील तटकरे आक्रमक, तर सुनेत्रा पवार पत्रकारांशी बोलतात. फुकटचा सल्ला नको. तटकरेंचा राऊतांवर पलटवार. बीडच्या कायदा सुव्यवस्थेवरती मौन बाळगल्यामुळे काँग्रेसची टीका. राजकारणात टीका सहन करता आली पाहिजे. काँग्रेसच्या कार्यालयावर हल्ले करण्यापेक्षा पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर द्या. गुंगी गुडियावरनं संजय राऊतांचा निशाणा. काँग्रेसच्या गुंगी गुडिया पोस्ट नंतर राज्यभरात राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक. मुंबईसह बारामती, नाशिक, नागपूर, सोलापूर, नांदेडमध्ये राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचं आंदोलन. हर्षवर्धन सपकाळांच्या माफीनाम्यासाठी जोरदार निदर्शनं. पोलिसांकडून काही कार्यकर्त्यांची धरपकड. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी हर्षवर्धन सपकाळांच्या तोंडाला काळं फासायला हवं होतं. भाजपचे नेते प्रसाद लाड यांची सपकाळांवर टीका. अशी वक्तव्य केल्यास जशास तसं उत्तर देऊ. प्रसाद लाड यांचा इशारा. हर्षवर्धन सपकाळांच्या बुद्धीची कीव करावी वाटते. गुंगी गुडियावरील ट्विटवरनं रुपाली ठोंबरेंची हर्षवर्धन सपकाळांवर टीका. राऊतांसारखं बोलण्यापेक्षा गुंग असलेलं बरं. अमृता फडणवीसांची राऊतांवर टीका. फडणवीस शिंदे असते तर गुंगा गुड्डा म्हटलं असतं. संजय राऊतांनी टीका केली होती. सुनेत्रा पवार यांच्यावरील काँग्रेसच्या टीकेनंतर परळीमध्ये राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक. हर्षवर्धन सपकाळ यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन करत प्रतिमेचं दहन. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची 4 मंत्र्यांच्या कामगिरीवरती नाराजी. जनतेच्या कामावर आणि पक्षवाढीवरती लक्ष द्या. शिंदेंच्या मंत्र्यांना सूचना. शिंदेंकडून मंत्र्यांना खांदेपालटाचा इशारा. सूत्रांची माहिती. आपण सेवक आहोत, मालक नाही. शिंदेंचा नगरसेवकांना कानमंत्र. मालक बनाल तर पुढील निवडणुकीत 9 दो 11 व्हाल. केडीएमसीमधील पक्षातील नगरसेवकांना शिंदेंचं मार्गदर्शन. सिद्धिविनायक मंदिर दान चोरी प्रकरणात ऑडिटचे आदेश. 5 वर्षात दानातून आलेल्या पैशांचं आणि दागिन्यांचं ऑडिट होणार. उपमुख्यमंत्री शिंदेंनी ऑडिटचे आदेश दिल्याची सूत्रांची माहिती. मुंबईकरांच्या पैशांचा महापौरांच्या लहरीनुसार वापर सुरू. आदित्य ठाकरेंचा आरोप. बंगल्याचं नूतनीकरण झालेलं असताना सुद्धा आता पुन्हा सुशोभीकरणाचा घाट. म्हणूनच भाजपला मुंबई पालिका जिंकायची होती. आदित्य ठाकरेंची टीका. चौफेर टीकेनंतर अखेर पालिकेचं वादग्रस्त टेंडर मागे. गेल्या 5 दिवसात 2 प्रस्ताव मागे घेण्याची वेळ. आलिशान गाड्यांच्या पाठोपाठ महापौर बंगल्याच्या वादानंतर टेंडर मागे. लोकप्रतिनिधींच्या विकास कामात कंत्राटदारांकडून खंडणी वसूल करणाऱ्या जुल्फिकार टोळीवर मकोका लागू. बंदुकीचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी देत 25 लाखांची खंडणी उकळल्याप्रकरणी कारवाई. माजी खासदार विनायक राऊत यांच्या विरोधातील आरोपांप्रकरणी उद्या निकाल दिला जाणार. 2 दिवसांनंतर पुन्हा ठाणे कोर्टात सुनावणी पार पडणार. सून गिरिजा राऊत यांच्याकडून राऊत कुटुंबियांवरती छळाचे आरोप. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार ऍक्शन मोडवर. राष्ट्रवादीच्या महिलाध्यक्ष युवकाध्यक्ष निवड अखेर जाहीर. महिला अध्यक्षा म्हणून वैशाली नागवडेंना संधी, तर युवकाध्यक्ष म्हणून निखिल ठाकरेंची नियुक्ती. देवगिरी निवासस्थानी सुनेत्रा पवार यांच्या हस्ते निवडीचं पत्र देण्यात आलं. मला नाही अब्रू आणि मी कशाला घाबरू अशी चाकणकरांची अवस्था असून तुमचे खरात बाबा बलात्कारी आणि तुम्ही काँग्रेसला संस्कृती शिकवावी का? अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्या संगीता तिवारींची रुपाली चाकणकरांवर बोचरी टीका. विधान भवन कॅन्टीन प्रकरणी एफडीएच्या धाडीविषयी सविस्तर माहिती मागवलेली आहे. विधानसभा सभापती राहुल नार्वेकरांचं वक्तव्य. या धाडीमध्ये काय निष्पन्न झालं याचा देखील अहवाल मागवला. अहवाल पाहून पुढील बाबींचा विचार केला जाईल. नार्वेकरांची प्रतिक्रिया. म्हाडाच्या प्रलंबित गृहनिर्माण प्रकल्पांना तातडीनं गती द्या. सर्वसामान्यांसाठी मोठी घरांची लॉटरी लवकरच जाहीर करा. पुणे, शिरूर, खराबवाडी, दापोडी, रोहकल, म्हाळुंगे इंगळेसह सांगलीतील प्रकल्पांना गती देण्याचे निर्देश. नाशिकच्या खड्ड्यांचा मुद्दा आता मुख्यमंत्र्यांच्या दरबारी. मुंबईमध्ये 8 तारखेला फडणवीस आढावा बैठक घेणार. संबंधित अधिकाऱ्यांना उपस्थित राहण्याचे आदेश. मुंबई नाशिक महामार्गावरचे खड्डे तात्पुरत्या स्वरूपात बुजवले. राष्ट्रीय महामार्ग विकास प्राधिकरणाकडून खड्डे बुजवण्याचं काम. प्रवाशांकडून कायम स्वरूपी खड्डे बुजवण्याची मागणी. मुंबई नाशिक महामार्गावरील खड्ड्यांची TV9 मराठीनं बातमी दाखवली होती. रायगड जिल्ह्यातील महाड एसटी बस स्थानकाची दयनीय अवस्था. बस डेपोत 1 ते 2 फुटांचे खोल खड्डे. बस चालकांची बस चालवताना मोठी कसरत. खड्ड्यांमध्ये पाणी साचत असल्यामुळे प्रवाशांनाही त्याचा त्रास.
बुलढाण्यात एसटी चालकांना रस्त्यावरच्या खड्ड्याचा व्हिडिओ करत आपबीती सांगितली। बुलढाणा ते सैलानी मार्गावर खड्डेच खड्डे, शाळकरी मुलांना मोठी अडचण, अपघाताची शक्यता। नाशिकच्या मनमाड बस स्थानकाच्या आवारात खड्ड्यांचं साम्राज्य, बस चालक आणि प्रवासी वर्गाला नाहक त्रास, प्रशासनानं तातडीनं खड्डे बुजवावेत अशी मागणी। अहिल्यानगर येथे नगर मनमाड राष्ट्रीय महामार्गाची मोठी दुरवस्था, महामार्गावरती ठिकठिकाणी खड्ड्यांचं साम्राज्य, वाहन चालक आणि स्थानिकांना खराब रस्त्यांचा त्रास, प्रशासनाकडून रस्त्याच्या डागडुजीची कोणतीही हालचाल नाही। धुळ्यातील प्रकाश टॉकीज चौकात 15 फूट रुंद खड्डा पडल्याची घटना, खड्ड्यामुळे वाहनधारकांची मोठी कसरत, गटाराच्या कामानंतर रस्ता दुरुस्त न केल्यामुळे 15 फूट रुंद खड्डा पडलाय। नाशिकच्या इगतपुरीतील तिनलकडी पूल ते आंतरराष्ट्रीय विपश्यना केंद्राला जोडणाऱ्या पुलावरती खड्ड्यांचं साम्राज्य, हजारो साधक, विद्यार्थी आणि आदिवासी नागरिकांचा जीव मुठीत घेऊन प्रवास। भूमिगत गटार योजनेमुळे धुळे शहरातील रस्त्याची चाळण, खड्ड्यांमुळे वाहनधारक त्रस्त, लहान मोठ्या अपघातांच्या घटनांमध्ये वाढ, खोदकामानंतर खड्डे योग्य पद्धतीनं बुजवले जात नसल्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी। पुणे महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांच्या अधिकाऱ्यांवरती नाराजी, शहरात खड्ड्यांच्या तक्रारीमध्ये मोठी वाढ, कार्यालयात बसण्यापेक्षा अभियंत्यांनी प्रत्यक्ष रस्त्यावरती जाऊन पाहणी करा, आयुक्तांच्या अधिकाऱ्यांना सूचना। एमएमआरडीएच्या मेट्रो मार्गिकांनी प्रवासी संख्येचा विक्रम केला। 2022 पासून आतापर्यंत तब्बल 30 कोटी प्रवाशांचा सुरक्षित प्रवास पूर्ण, अवघ्या 179 दिवसांमध्ये 5 कोटी प्रवाशांनी मेट्रोनं प्रवास केलाय। मुंबईतील बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पातील रहिवाशांना दिलासा, रहिवाशांना घरभाड्यापोटी दर महिन्याला 25 ऐवजी 30,000 रुपये मिळणार, तात्पुरत्या स्थलांतरासाठी मिळणाऱ्या मासिक भाड्यामध्ये 5,000 रुपयांची वाढ। पीओपीपासून बनवलेल्या गणेश मूर्ती पर्यावरणासाठी हानिकारक आहेत किंवा पर्यावरण स्नेही आहेत हे सिद्ध करण्यासाठी ठोस वैज्ञानिक पुरावे सादर करा, मुंबई हायकोर्टाचे कार्यकर्त्यांना निर्देश। मुंबई महानगरपालिका लवकरच टर्फ धोरण आणणार, मोकळी मैदानं, सार्वजनिक शांतता आणि आरोग्य अबाधित ठेवण्यासाठी सुधारित आणि स्मार्ट कृत्रिम टर्फ धोरण, पालिकेच्या महसुलात देखील भर पडेल, पालिकेला विश्वास। रेल्वेच्या नियमामध्ये मोठे बदल, लोकलमध्ये धूम्रपान करणाऱ्यांवरती आता 2,000 रुपयांचा दंड, रेल्वेच्या डब्यांमध्ये आणि स्थानिक परिसरात धूम्रपान करताना पकडल्यास 100 रुपयांऐवजी थेट आता 2,000 रुपयांचा दंड। पुण्यातील ससून रुग्णालयाच्या विस्तारासाठी जागा द्या, रुग्णालयाचा जिल्हा प्रशासनाला प्रस्ताव, मोठं मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल बांधण्यासाठी जागा आवश्यक, रुग्णालय प्रशासनाचं स्पष्टीकरण। कोणत्याही अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेताना अधिकृत कागदपत्र सादर करा, जर पडताळणीमध्ये खोटी कागदपत्र आढळून आली तर थेट प्रवेश रद्द केला जाणार, राज्यातील सीईटी सेलकडून विद्यार्थ्यांना आवाहन। गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 साठी अर्ज सादर करण्यास एमपीएससीकडून मुदतवाढ, अंतिम मुदत 10 ऑगस्ट पर्यंत असणार, तर ऑनलाईन परीक्षा शुल्क भरण्याची अंतिम मुदत 13 ऑगस्ट। केंद्र सरकारकडून खेलो इंडिया योजनेतील पायाभूत सुविधांसाठी राज्यांना 565 कोटींचा निधी राखून ठेवलाय, केंद्राकडून या योजनेसाठी एकूण 29,054 कोटींच्या निधीला मंजुरी। पुणे जिल्हा सत्र न्यायालयातील सुरक्षा व्यवस्था आता चोख होणार, न्यायालयाच्या आवारातील गैरप्रकार, गुन्हेगारी रील बनवणं, गुन्हेगारांकडून दहशत निर्माण करण्याच्या गैरप्रकारांवरती आळा बसणार, पुणे पोलीस आयुक्तांच्या स्पष्ट सूचना। पुण्याच्या खडकवासला धरणातून 6,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू, पावसाचा जोर कमी झाल्यामुळे विसर्ग कमी, पावसाचा जोर वाढल्यास विसर्ग वाढवला जाणार। नागपूर महापालिका 1,75,000 तिरंगा झेंड्यांचं वाटप करणार, स्वातंत्र्य दिनाच्या अमृत महोत्सवाअंतर्गत केंद्र सरकारकडून 2022 पासून हर घर तिरंगा ही मोहीम सुरू करण्यात आली आहे। नागपूर पालिका शहरातील 75 मैदानं आणि 75 उद्यानांचा सर्वांगीण विकास करणार, नागपूर महापालिकेच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्तानं पालिका प्रशासनाचा निर्णय। वरळी आणि नायगाव पाठोपाठ नामजोशी मार्ग इथल्या बीडीडी वासियांचं घराचं स्वप्न पूर्ण होणार, गणेशोत्सवापूर्वी नामजोशी मार्ग येथील 557 पुनर्वसन सदनिकांचं वितरण करण्याची म्हाडाची तयारी। छत्रपती संभाजीनगरात जन्म प्रमाणपत्र काढून देण्यासाठी 5,000च्या लाचेची मागणी, लाच स्वीकारताना खासगी व्यक्ती एसीबीच्या जाळ्यात, महानगरपालिका झोन क्रमांक 7 कार्यालयाशी संबंधित काम करून देण्याच्या नावाखाली लाचेची मागणी। विक्रोळीमध्ये पहाटे कौटुंबिक वादातनं दुहेरी हत्याकांड, मोठ्या आवाजात गाणी लावण्याच्या कारणावरून चाकू हल्ला, हल्ल्यात सुनील विश्वकर्मा आणि श्लोक विश्वकर्माचा मृत्यू, हल्ल्यात अंजू विश्वकर्मा आणि विवान विश्वकर्मा जखमी, विक्रोळी पार्कसाईड पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतलं।
भाजप नगरसेवक आकाश पुरोहित यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी. कोर्टाच्या तारखेला वेळेवर हजर न राहिल्यामुळे हायकोर्टाचा दणका. या तारखेला न आल्यामुळे सत्र न्यायालयानं अजामीनपात्र वॉरंट बजावलं. आकाश पुरोहित आज मुंबई हायकोर्टात जामिनासाठी अर्ज करणार. डोंबिवली स्टेशनवर रिक्षा चालकांच्या मनमानी विरोधात प्रवासी आणि भाजप महिला कार्यकर्त्यांचं ठिय्या आंदोलन. भाडं नाकारणाऱ्या रिक्षा चालकांवरती कारवाई करण्याचं आश्वासन. पोलिसांच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे. पुण्यातील कोरेगाव पार्क मुंढवा या रस्त्यावरती वाहतूक कोंडीवरनं 2 वाहन चालकांमध्ये वाद. सीएनजी पंपाबाहेरच्या रांगेमुळे झालेल्या कोंडीतून वाद वाढत हाणामारीपर्यंत पोहोचला. इचलकरंजीतील वेताळपेठ परिसरात भुयारी गटार कामादरम्यान जुनी गटार लाईन फुटली. दूषित सांडपाणी रस्त्यावरती वाहत आल्यामुळे नागरिकांना दुर्गंधी आणि त्रासाला सामोरं जावं लागत असल्याचं चित्र. राज्यात पावसामुळे जुलै महिन्यात 167 जणांचा मृत्यू. आपत्ती व्यवस्थापनाच्या अहवालातनं माहिती समोर. विजेचा शॉक लागून 53 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती. गडचिरोलीतील एटापल्ली तालुक्यातील बांडिया नदीवरील कोठी कोरणार पूल मुसळधार पावसामुळे खचला. अवघ्या 3 वर्षांपूर्वी 4 कोटी रुपये खर्चून बांधलेला हा पूल खचल्यामुळे बांधकामाच्या गुणवत्तेवरती प्रश्न उपस्थित. रायगडच्या महाडमधील कोथुर्डे धरण भरलं. मात्र भीमनगर परिसरात अद्यापही 1 दिवसा आड पाणी पुरवठा सुरू. संतप्त महिलांची महापालिकेत जाऊन मुख्याधिकाऱ्यांना विचारणा. नवी मुंबईतील एपीएमसी फळ बाजारात डाळिंबाची आवक वाढल्यामुळे दरात मोठी घसरण. डाळिंबाचे दर प्रति किलो 100 ते 150 रुपयांवरून 80 ते 100 रुपये प्रति किलोवर.